राज ठाकरे आणि कुटुंबासोबत उद्धव ठाकरेंची 2 तास कौटुंबिक भेट. शिवतीर्थवर दोन्ही कुटुंबांमध्ये लंच, डिप्लोमसी. जल्लोष सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ विजय जल्लोष रॅली संपन्न. मोठ्या संख्येनं जेएनसी विद्यार्थी विजय जल्लोष रॅलीमध्ये सहभागी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी जेएनसींना केलं मार्गदर्शन. देशातील अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले. आता खऱ्या अर्थानं भारत विरुद्ध भाजपच्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. विजय जल्लोष रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल. या देशातील जेएनसी हे सरकारच्या झिंजा कशा उपटतात हे आंदोलनातून कळलं. जंतर मंतरवरील आंदोलनावर राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांना विजय रॅलीमध्ये वाहण्यात आली श्रद्धांजली. ठाकरे बंधूंना सेलिब्रेशनसाठी कारण मिळालं याचा आनंद. उद्धव ठाकरेंच्या डायलॉगचा काही परिणाम होत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर सध्या उपचार सुरू. अभिजित दिपकेंना टायफॉइड झाला असून ते सध्या आराम करतायत. घरी उपचार सुरू असल्याचे फोटो समोर. अर्थमंत्री निर्मला सीतारामन घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, पण पेपरफुटीचे फायदे समजावताना दिसतायत. खड्डा मंत्री इथेनॉलवर बोलतायत. उद्धव ठाकरेंची नाव न घेता नितीन गडकरींवर टीका. तरुणांच्या ऐतिहासिक विजयानंतर अभिजित दिपकेंनी व्हिडिओद्वारे सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या एकत्र येण्यामुळेच हा विजय शक्य. तरुणांची शक्ती भविष्यातही अशीच ठामपणे उभी राहील. अभिजित दिपकेंनी व्यक्त केला विश्वास. केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तरुणांच्या समोर सरकार झुकलं. हा तरुणांचा मोठा विजय. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरे अमित ठाकरेंचं करिअर सेट करण्याचा राऊतांचा अजेंडा. मनसे उबाठाकडून विद्यार्थ्यांचं आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न. नवनाथ बन यांचा दावा. राहुल गांधींचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईबाबत जबाबदारी निश्चित करा. साध्या वेशातील व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा दावा. अतिबळाचा वापर, अश्रुधूर आणि पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप. पॅलेट गन वापरण्यास मंजुरी कोणी दिली? राहुल गांधींचा पत्रातून सवाल. माणुसकी धर्म वाचवण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले. मुलींवर विचित्र पद्धतीने लाठीचार्ज करणाऱ्या गृहमंत्र्यांचाही राजीनामा मागितला पाहिजे. उद्धव ठाकरेंची सामनाच्या मुलाखतीमधून मागणी. 10 दिवसांमध्ये आंदोलक तरुणांवरील गुन्हे मागे घ्या. आमदार रोहित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे मागे न घेतल्यास महागात पडेल. रोहित पवारांचा इशारा. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकत असल्यास ती लक्षात आणून देणं अधिकार. जंतर मंतरवरील आंदोलनावर मंत्री आदिती तटकरे यांचं वक्तव्य. विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकार सकारात्मक पद्धतीनं सोडवेल. आदिती तटकरेंची प्रतिक्रिया. फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री होऊ शकतात. मोदींनी याबाबत मन बनवलंय. शिक्षण मंत्री पदाबाबतच्या चर्चांवर संजय राऊतांचा दावा. मात्र फडणवीसांच्या नंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर पेच. राऊतांची प्रतिक्रिया. देशातील तरुणाई एकत्र आल्यानंतर काय होतं हे गेल्या काही दिवसात आपण पाहिले. सिस्टमच्या विरोधात तरुणाईनं आवाज उठवला. संविधान टिकवायचं असल्यास तरुणाईनं एकत्र येणं गरजेचं. आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. लहान लहान मुलांनी रस्त्यावर येऊन मोदींची इज्जत काढली. ज्या पद्धतीनं टीका झाली त्याची उत्तरं भाजप नेत्यांकडे नव्हती. जंतर मंतरवरच्या आंदोलनावर मनसे नेते अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. तरुणांच्या चिकाटीला तोड नाही. तुम्ही लाठ्या मारा, पण हे तरुणी मागे हटणार नाही. सरकारला तरुणाई पुढे मानेतून नाही तर कमरेतून वाकावं लागलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. जंतर मंतरवरील आंदोलनानं देशातील लोकांच्या मनातील मोदी शहांच्या बंदुकांची, तुरुंगाची भीती संपवली. आता भीती मोदी शहांना वाटत असेल. सामनाच्या मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल. नीटचे पेपर फुटल्यानं 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी पंतप्रधान मोदींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. संजय राऊतांची मागणी. जेएनसी पुढे भाजपच्या आयटी सेललाही झुकावं लागलं. राऊतांचा हल्लाबोल. नीट पेपरफुटी, राम मंदिर लुटण्याचं पाप भाजपचं. केदारनाथ, बद्रीनाथ आणि उज्जैनमध्ये ही लूट. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. लोकसभेत उद्या सरकार सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नवा दुरुस्ती कायदा आणणार. नव्या विधेयकानुसार सर्व राज्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार. दोषींना 10 वर्षांपर्यंतच्या कठोर शिक्षेची तरतूद. मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून अभिजित दिपकेंच्या कुटुंबियांची भेट. शिरसाटांकडून अभिजित दिपकेंच्या तब्येतीची विचारपूस. नीट पेपरफुटीच्या विरोधात इचलकरंजीमध्ये मवियाची तिरंगा रॅली. शंभू तीर्थ ते गांधी पुतळा चौकापर्यंत तिरंगा रॅली. मवियाच्या तिरंगा रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी. नांदेड जिल्हा बँकेच्या 12 संचालक पदांसाठी आज मतदान. 12 पैकी 11 जागा बिनविरोध. 16 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान. 28 जुलैला मतमोजणी. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तातडीची दिल्ली वारी. भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटीबाबत फडणवीसांकडून प्रचंड गुप्तता. सूत्रांची माहिती.
डोळ्यातले अश्रू पुसायला फडणवीस दिल्लीमध्ये गेले असतील. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून नाना पटोलेंची टीका. जितेंद्र आव्हाडांकडून राष्ट्रीय हिंदूवीर सेनेच्या अध्यक्षांचा व्हिडिओ पोस्ट. आंदोलनावरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्यम पंडितकडून मारहाण. आव्हाडांचा दावा. विद्यार्थ्यांना मारहाणीसह शिवीगाळ केल्याचा आव्हाडांचा दावा. नव्या शिक्षण मंत्र्यांना नीट म्हणजे काय ते विचारा. नवे शिक्षण मंत्री म्हणजे कालचा गोंधळ बरा होता म्हणण्याची वेळ. नवे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींवर राऊतांची सडकून टीका. बिहार बंद दरम्यान झालेल्या राडा प्रकरण. सीसीटीव्हीच्या आधारे जनशक्ती जनता पक्षाचे अध्यक्ष तेजप्रताप यादव यांना अटक. तेजप्रताप यादव यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बिहार बंद दरम्यान हिंसाचार आणि तोडफोड भडकावल्याच्या आरोपाखाली तेजप्रताप यादव यांना अटक. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या टी शर्टवरील मोदींवरील टीकेच्या मजकुराची चर्चा. मोदी हे हिटलर की झुटलर असे अनेक प्रश्न टी शर्टवर उपस्थित. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुक्ताईनगरमध्ये काँग्रेसच्या विद्यार्थ्यांकडून तिरंगा रॅली. विद्यार्थ्यांकडून फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुण्याच्या नारायणगावमध्ये फटाके फोडत जल्लोष. विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मेलोडी चॉकलेटचं वाटप करून आनंद व्यक्त. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेना भवन परिसरात बॅनरबाजी. जायचं आहे तर खुशाल जा. वाघ मातोश्रीतच बसला आहे. ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिंदेच्या शिवसेनेला डिवचणारे बॅनर. मराठा आरक्षणाचे बरेच प्रश्न मार्गी लागले, त्यामुळे त्याची आता तीव्रता फारशी नाही. मराठा आरक्षणावर राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटबाबत सरकार गंभीर. विखे पाटलांची प्रतिक्रिया. शिवसेना उपसभापती सचिन अहिरांच्या घरी झालेल्या 2 कोटी 6 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणी आणखी 3 नोकरांना अटक. या प्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 4. न्यायालयाकडून तिघांना 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. नाशिकच्या कळवणमध्ये मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के. पश्चिम पट्ट्यामधील दळवट गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. रात्रीच्या सुमारास घराचे पत्रे, भिंत, खिडकीमध्ये हालचाल. नागरिकांना साधारणतः 20 ते 30 सेकंद धक्के जाणवले. नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा रात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के. कळवण तालुक्यामधल्या दळवटमध्ये जाणवले सौम्य भूकंपाचे धक्के. अमरावतीच्या मेळघाटमधील विषबाधा प्रकरणामध्ये विषबाधित विद्यार्थ्यांची संख्या 70 वर पोहोचली. रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्याचा त्रास. विषबाधित सर्व विद्यार्थी 18 वर्षाखालील रुग्णालयामध्ये उपचार सुरू. खासदार बळवंत वानखेडेंकडून टिटंबामधील आश्रमशाळेची झाडाझडती. आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती. आश्रमशाळेचे मुख्याध्यापकांना खासदार बळवंत वानखेडेंनी झापलं. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आरपी आठवले गटाकडून निदर्शनं. आरपी आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात निदर्शनं. आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती. पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट. पालघरमध्ये सूर्या नदीच्या पुरामुळे मोठं नुकसान. बोईसर पूर्वेकडील नागझरी गावात घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील वस्तूंचं मोठं नुकसान. अन्नधान्याची नासाडी. नुकसान भरपाईची स्थानिकांची मागणी. साताऱ्यामधल्या कण्हेर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या 4ही दरवाजामधून 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर कोयना धरण सध्या 73 टीएमसी एवढं भरलं. नाशकातील नांदूर मध्यमेश्वर धरणाचा विसर्ग 49,000 क्युसेकपर्यंत घटला. 8 वक्राकार गेटमधून गोदावरीमधील नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ. जायकवाडी धरणाचा जिवंत पाणीसाठा 44.68% पोहोचला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. सर्वच धरणं जवळपास पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या स्थितीमध्ये. हवामान खात्याकडून घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी. पुण्यातील डिंभे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणातून घोड नदीपात्रामध्ये 4800 क्युसेकनं विसर्ग सुरूच. पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. 24 तासामध्ये 2.5% पाणीसाठा वाढला. एकूण साठा 86.18%. मुंबईकरांची पाण्याची चिंता बऱ्याच अंशी मिटली. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले. धरणातून 1300 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. साताऱ्याच्या कण्हेर धरणातून मेंढा नदीपात्रामध्ये 3600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्ह्यामधल्या नांदगाव तालुक्यामध्ये असमाधानकारक पावसामुळे शेतकरी चिंतेत. नांदगाव तालुक्यामधल्या नाग्या, साक्या, माणिकपुंज धरण कोरडं ठाक, तर मन्याड धरणातही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक. माळशेजमधील काळू धबधब्यावर ट्रेकसाठी आलेल्या 2 जण वाहून गेले. वाहून गेलेल्या दोन्ही ट्रेकरचा मृत्यू. रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी मृत ट्रेकरची नावं.
नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात. गोदावरी नदी पात्रामधील पाण्याची पातळी कमी, मात्र रामकुंड आणि रामकुंड परिसरातील मंदिरं अद्यापही पाण्यात. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आलं पाणी. नाशिकच्या इगतपुरीमधील कळुस्ते इथल्या पोडसेवाडी परिसरामधील उधईचा घाट 300 मीटरपर्यंत खचला. सलग 3 ते 4 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाट खचल्यानं जुनवणेवाडी, वानरवाडीसह 25 घरांचा संपर्क तुटला. इगतपुरीमधल्या पूरग्रस्त आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात. आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. पिंपरी सदो शिवारामधील पुराच्या तडाख्यामध्ये सापडलेल्या 3 आदिवासी कुटुंबातील 16 जणांना प्रशासनानं सुखरूपपणे बाहेर काढलं होतं. सुरतमध्ये अद्याप अनेक घरांमध्ये 6 फुटांपर्यंत पाणी साचलं. सुरतमध्ये 4 दिवसांपासून संततधार पुराचं पाणी कायम. अनेक भागामध्ये पुराचं पाणी न ओसरल्यानं नागरिकांचे हाल. पुरामुळे पिण्याचं पाणी आणि दुधाचा तीव्र तुटवडा निर्माण. जळगावमधील यावल भुसावळ रस्त्याची दैना. खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहन चालवणं झालं कठीण. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. रायगडच्या रोहा मुरुड मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. छोट्या मोठ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं अपघाताचा धोका वाढला. खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. वर्धा शहरामधील बॅचलर रोडवर काही भागामध्ये खड्डे. खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 36,757 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. शेतकऱ्यांची 276 कोटी 71 लाखांची कर्जमाफी होणार. गोंदिया जिल्ह्यामधील 558 गावातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा. किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याचा आकडा मात्र गुलदस्त्यात. बीडच्या खळेगावात पावसाअभावी जळालेल्या संत्र्याच्या बागेमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. खरीप पिकांचे पंचनामे करून हेक्टरी 70,000 आणि दुबार पेरणीसाठी आर्थिक मदतीच्या मागणीसाठी उपोषण सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसानं मिरची पिकाला जीवनदान. मिरची पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची लगबग. कापसाचं क्षेत्र घटलं, मात्र मिरचीचं उत्पादन समाधानकारक राहण्याची शेतकऱ्यांना आशा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अद्याप 40% खरीप पेरण्या रखडल्या. 1,07,000 हेक्टर क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेत. 149 मिलीमीटर पावसानंतरही पेरण्यांना वेग मंदावला. केवळ 60% लागवड पूर्ण. कर्जमाफी योजनेमध्ये